रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। तर आज या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल केला आहे पंचायत समिती बोरी गणातून, कसं नियोजन झालं? जुन्नर पंचायत समितीतून बोरी गणातून मला उमेदवारी जाहीर झाली आहे आणि तो अर्ज मी आज कंप्लीट करून माझा अर्ज फायनल झालेला आहे आणि ह्या पुढील 5 वर्षामध्ये भरीव असं काम करून मला संधी द्यावी, भरीव अशा कामाची संधी द्यावी असं मी विनंती करतो। आता प्रचाराचं नियोजन कसं असणार आहे? प्रचाराचं नियोजन कसं असणार आहे? प्रचाराचं नियोजन आता सगळे कावळपिपरी, पारगाव, औरंगपूर, निमगाव, सावा, बोरीजाद, वडे आणि शिरोली सुलतापूर या ठिकाणी आम्ही आता रोजच्या रोज प्रचार करून सगळ्या मतदारांना आम्ही आमची भूमिका मांडून सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार पुढील काळामध्ये असं त्यांना आम्ही सुचवू। मतदारांना काय आव्हान असेल तुमचं? मतदारांना काय आव्हान असेल? मतदारांना एकच आव्हान असेल का पुढच्या 5 वर्षामध्ये जे कामं पंचायत समिती असेल ते तळागाळापर्यंत आम्ही नक्की पोचवू। त्यांनी मला भरघोस मतांनी मतदान करावं हेच आव्हान असेल। डॉक्टर साहेब, आता अर्ज दाखल झालेला आहे, बरोबर, कसं नियोजन असणार आहे आता पुढचं? प्रचाराला वेळ पण कमी आहे ते आपल्याला। येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 बोरी बुद्रुक गणातून किल्ले शिवनेरीचे शिलेदार या तालुक्याचे भाग्यविधाते आणि विकास पुरुष असलेले आमदार शरददादा भीमाजी सोनवणे यांच्या माध्यमातून त्या बोरी गणामध्ये एक युवा नेतृत्व, युवा उद्योजक श्री राजकुमार बाळशिराम गाडगे यांना बोरी बुद्रुक गणातून शिवसेनेमार्फत या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आज आम्ही या ठिकाणी त्यांचा सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी प्रचार फेरी काढून त्यांचा उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी आम्ही दाखल केलेला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इथून पुढं आज उद्यापासून आम्ही खऱ्या अर्थानं प्रचाराच्या यंत्रणेला सुरुवात करणार आहे। राजू शेठ गाडगे हे जनसामान्यामध्ये तळागाळात पोचलेलं एक दानशूर व्यक्तिमत्व आहे। यापूर्वीसुद्धा जनसामान्यामधून जो आवाज आला त्या आवाजामध्ये राजू शेठ गाडगे यांचं अग्रक्रमाने नाव घेण्यात आलं आणि तरुण सहकारी आणि जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी मतदारसंघामधील होतील त्यांनीसुद्धा राजू शेठच्या उमेदवारीसाठी मोठा आवाज उठवला आणि राजू शेठ गाडगे यांना उमेदवारी द्यावी असं सर्वानुमते ठरल्यानंतर सर्वसामान्यमध्ये असलेले हे तरुण नेतृत्व यांना दादांनी उमेदवारी दिली आणि उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यापूर्वीसुद्धा त्यांनी या मतदारसंघामध्ये आपल्या वैयक्तिक स्वरूपामध्ये अनेक प्रकारच्या दानशूर दातृत्वातून खऱ्या अर्थानं जनतेची सेवा केलेली आहे। सर्वसामान्य जनतेमध्ये ते पोचलेले आहेत। आम्हाला नव्याने पोचण्यासाठी आम्ही प्रत्येक घरोघरी यापूर्वी पोचलेलो आहे, आम्ही प्रयत्न केलेला आहे। तरी पण सर्व संघटन चांगल्या पद्धतीने ठेवून आम्ही सर्वसामान्य लोकांना ज्या शासनाच्या माध्यमातून योजना आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या योजना सर्वसामान्य लोकांना देता येतील त्या देण्यासाठी आणि त्यांच्या वचनामध्ये कटिबद्ध राहण्यासाठी मतदारांना असं आव्हान करणार आहे की तुम्ही तुमचं मतरूपी आशीर्वाद देऊन श्री राजू शेठ गाडगे यांना पंचायत समितीवरती आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपली सेवा करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्यावी। या ठिकाणी मी असं आवाहन करणार सर्व मतदार बंधू आणि भगिनी, या ठिकाणी मी असं आवाहन करतो। गणामध्ये जुन्नर तालुक्याचा जो पूर्व भाग आहे, पूर्व भागामध्ये कावळपिंपरी असेल, पारगाव तर्फे आळे असेल, औरंगपूर असेल, निमगाव सावा असेल, शिरोली सुलतानपूर असेल, त्याचप्रमाणे बोरी बुद्रुक, जाधवाडी ह्या गावांचा खऱ्या अर्थानं समावेश होतो आणि ह्या गावातील सर्व जे तरुण सहकारी वर्ग आहे किंवा ज्येष्ठ जे मंडळी आहेत ते सर्व राजू शेठ गाडगे यांच्याबरोबर आहेत। त्यांनी यांना आशीर्वाद आणि आपलं मतरूपी आशीर्वाद देऊन त्यांच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही राजू शेठच्या पाठीमागे राहून आमचं मतरूपी आशीर्वाद आमच्या धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्ही त्यांना विजयी करू आणि त्यांना पुढील 5 वर्षासाठी या
बोरी बुद्रुक गणाचे पंचायत समिती सदस्य म्हणून काम करण्याची आम्ही त्यांना संधी उपलब्ध करून देऊ अशी मी ते सर्व मतदारांना विनंती करतो. भाऊ, या ठिकाणी आता राजू शेठ गाडगे पंचायत समिती बोरी खोडद गणातून अर्ज दाखल केलेला आहे. तुमचा पाठिंबा कसा राहणार आहे? जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आज जुन्नर तालुक्यातला मोठा ऐतिहासिक दिवस आहे. जुन्नर तालुका शिवसेना या पक्षाचे 8 जिल्हा परिषद सदस्य उमेदवार आणि 16 पंचायत समितीचे उमेदवार आज अर्ज दाखल झालेला आहे. जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आणि जुन्नर तालुक्याच्या खरं म्हणलं तर ह्या गतिशील विकासाचे कृतिशील नेते जर म्हटलं तर शरददादा सोनवणे यांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल. आणि आजच आम्ही या ठिकाणी मूळ शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आमच्याबरोबर माऊली शेठ खंडागळे आहेत, उपतालुका प्रमुख मंगेश अण्णा काकडे व जुन्नर तालुक्यातील तमाम शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी शिवसेना या मूळ पक्षामध्ये दाखल होऊन धनुष्यबाण तीर कमान ही निशाणी आम्ही या ठिकाणी हातात घेतलेली आहे. याचा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. आता या ठिकाणी उपस्थित राजू शेठ गाडगे हे खोडद गणातून बोरी बुद्रुक गणामध्ये यांनी धनुष्यबाणावर उभे राहणार आहेत. त्यांचा फॉर्म या ठिकाणी गेलेला आहे. त्याचप्रमाणे बाकीचे आपले सर्व उमेदवार म्हणजे आपला जो धनुष्यबाण जो पक्ष आहे शिवसेना हा स्वबळावरती संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आणि तुम्हाला पत्रकार साहेब या माध्यमातून एवढंच सांगतो की जुन्नर तालुक्याचा विकास आज शरददादा सोनवणे यांनी जी पहिली टर्म होती 2014 ते 19 यामध्ये 2250 कोटीचं काम करून बरीचशी कामं मार्गी लागलेली आहेत. आणि आत्ता हे 7 वर्षानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी होत आहे. आपल्या माध्यमातून ह्या जनतेला मी मायबाप जनतेला अशी विनंती करतो की शरददादांचे जे उमेदवार सर्व आहेत धनुष्यबाणावरती हे प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय करून द्या. आमदारकी त्याच्यानंतर झेडपी याच्या माध्यमातून आण्यापासून तर नाण्यापर्यंत संपूर्ण विकास हा आराखडा शरददादांनी व आत्ता जे उमेदवार आहे यांनी तयार केलेला आहे. तेव्हा या माध्यमातून एवढंच सांगतो की येत्या 7 तारखेला आपले सर्वच्या सर्व उमेदवार विजय होऊन या पंचायत समितीवर भगवा फडकेल. आणि पुणे जिल्ह्याचे जे 73 उमेदवार आहेत तर पुणे जिल्ह्याचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा धनुष्यबाणाचाच असेल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मी उपस्थित सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो व थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. राजू शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजू शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद. शुभेच्छा. तर आता या ठिकाणी तुमचे म्हणजे सर्व राजू शेठ गाडगे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तुम्ही एक धर्मपत्नी म्हणून त्यांच्या पाठीशी कसे उभे राहणार आहात किंवा प्रचाराचं नियोजन कसं करणार आहात? आम्ही उद्यापासूनच जोरदार प्रचाराला सुरुवात करणार आहोत. राजू शेठ गाडगे यांनी पंचायत समिती बोरी गणातून अर्ज दाखल केल्याचं चित्र आपल्याला स्पष्ट दिसत आहे. तुम्ही काय आव्हान करणार मतदारांना किंवा याचं नियोजन कसं असणार, काय प्रचार वगैरे कसं करणार? मतदारांना मी एकच प्रथम असं आवाहन करतो. आपल्या निमगावसाला राजूच्या रूपाने राजयोग आलेला आहे. बरं. आणि आणि त्या राजयोगाचा आपण पुरेपूर फायदा उचलला पाहिजे. आणि ह्या माध्यमातून असं मला म्हणायचं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदेंनी राबवली, बरोबर. आणि ही योजना अविरत चालू राहणार आहे. आणि त्याचबरोबर आमदार साहेब आपल्या तालुक्यातून तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात, ते पण राजूपर्यंत पोहोचली. आणि ह्या योजना अविरत चालू ठेवण्यासाठी आपल्या राजू शेठला निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे धनुष्यबाणाचं चिन्ह हे आपण जे मूळ पक्षामध्ये आपण त्याच्यामुळे इतरत्र कुठं फापल्याचे काही कारण नाही. आणि ह्या योजनेसाठी राजू शेठ पाठपुरावा करणारच आहे. परंतु राजू शेठ हे पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आज तुमचे पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये, पशुपालन क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, गावातल्या अन्य वाडे वस्तीमधल्या इलेक्ट्रिक लाईट, तुमच्या सार्वजनिक स्वच्छतागृह ह्या सगळ्या योजना ते राबवणार आहे. आणि त्याची त्याला पुरेपूर जाण आहे. आणि त्याचबरोबर
आमदार साहेबांचा पाठिंबा असल्यामुळं त्यांना काही कमी पडणार नाही आणि ते त्यांच्याबरोबर आहेच. हा माणूस पूर्ण जनसामान्यांमध्ये फिरणारा आहे. जरी उद्योजक असेल परंतु त्यांची गावाशी चांगल्या प्रकारची नाळ जोडलेली आहे. प्रत्येक 8 दिवसातून 2 वेळा हा निमगाव साव्याला असतो आणि प्रत्येक लोकांची संपर्कात असतो. तर ताई, आता अर्ज दाखल केलं चित्र दिसत आहे. प्रचाराचं नियोजन कसं असणार आहे? उद्यापासून आम्ही जोरदार प्रचाराला सुरुवात करणार आहोत. वा 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 अभिनंदन. आणि आता जो काही प्रचार असेल तो चांगल्या पद्धतीने तुम्ही करणार आहे असे सांगण्यात आले. तर आता तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार आहे किंवा मतदारांना जो काही बोरी खोडद गण आहे पंचायत समिती, त्या मतदारांना काय आवाहन करणार आहोत? धनुष्यमचे उमेदवार राजकुमार बाळशीराम गाडगे यांना बहुमताने विजयी करा. आज या ठिकाणी माझा जीवाभावाचा सहकारी राजू शेठ बाळशीराम गाडगे यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही या ठिकाणी दाखल करण्यासाठी आलेलो आहोत. दोन्ही शिवसेनेमध्ये जरी तफावत झाली असली मध्यंतरीच्या काळात, पण माझ्या माहितीनुसार कुटुंब घर एक आणि दरवाजे 2 झाले होते. आज फक्त दोन्ही दरवाजे बंद होऊन एका दरवाजाने संपूर्ण शिवसैनिक एकत्रित झालेत आणि त्याचा प्रत्यय येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हा तुम्हाला पत्रकार बंधूंना दिसून येईल. येणाऱ्या 5 तारखेला माझी एक अशी विनंती राहील की सर्वांनी आपापला सर्व विरोध विसरून धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आमचा जीवाभावाचा सहकारी राजू शेठ गाडगे यांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करावा. हीच मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना, बोरी गणातील सर्व माता पिता बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की सर्वांनी धनुष्यबाणाचं बटन दाबून राजू शेठ गाडगे असेल किंवा आपण आपला जिल्हा परिषदेचे उमेदवार या ठिकाणी जो काय असेल तो त्याच्यासाठी संपूर्ण ताकदीने या ठिकाणी राजू शेठच्या पाठीमागं आणि प्रथमतः धनुष्यबाणाच्या पाठीमागं राहून सर्वांनी भरभरून असं यश संपादन व्हावं यासाठी आपण प्रयत्नशील राहू.